नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात? स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या, खास करून सरळ सेवेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यासाठी महत्त्वाची घटना. यामध्ये राज्य मंत्रिमंडळानं अतिशय चांगला, स्वागतार्ह आणि स्तुत्य असा निर्णय अलीकडेच घेतलेला आहे. यामध्ये आतापर्यंत सरळ सेवेच्या परीक्षा काही जिल्हा स्तरावर, काही IBPS अशा वेगवेगळ्या संस्थांमार्फत घेतल्या जात होत्या. त्यामध्ये गैरव्यवहाराचे काही प्रकार कानावर येत होते, बातम्या सगळ्याच खऱ्या होत्या असं आपल्याला म्हणता येणार नाही, पण त्या निश्चित काही खऱ्या होत्या. आता अलीकडं राज्य सरकारनं या सगळ्यावर आळा बसवण्यासाठी आणि मुलाखतीमध्ये जे दबाव तंत्र वापरलं जायचं त्याच्यावर देखील आळा बसवण्यासाठी आणि चांगला निर्णय या ठिकाणी घेतल्यात आलेला. यामध्ये वर्ग ब आणि क मध्ये जो बदल आहे त्याच्यामध्ये इंटरव्ह्यू म्हणजे जी मुलाखत होती ती आता विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये मुलाखत बंद असणार आहे. म्हणजे काय, तर लक्षात घ्या, मुलाखत बंद म्हणजे काय, वर्ग ब आणि क साठी जी मुलाखत रद्द करण्यात आली त्याच्याशिवाय पारदर्शकता वाढवण्यात आली. पारदर्शक निष्पक्ष पद्धतीनं होणं याच्यावर भर असणार आहे. अर्थातच MPSC ची भूमिका वाढलेली आहे, म्हणजेच भरती प्रक्रिया आयोगाच्या कक्षात आलेल्या आहेत. आतापर्यंत आपण पाहिले का आयोग काय करायचं, MPSC आयोगाचं काय कार्य असायचं, राज्यसेवा गट ब आणि गट क इथपर्यंतच्या भरत्या असायच्या. आता सरळ सेवेमध्ये त्या जिल्हा स्तरावर किंवा विविध कंपन्यांमार्फत भरत्या होत होत्या त्या MPSCच्या कक्षेत येणार आहे. त्या MPSCच्या कक्षेमध्ये आल्यामुळं विद्यार्थ्यांना पारदर्शकतेबद्दल कुठली राहणार नाही. त्याच्या पुढे बघा मित्रांनो, गुणवत्ता आधारित निवड होणारे लेखीवर विशेष भर असणार आहे. हे देखील तुम्हाला महत्वाचं घ्यायचं आहे. सर्वांना संधी असेल, ग्रामीण शहरातील भागातील विद्यार्थी असेल, शहरी भागातील विद्यार्थी असेल, सर्वांना समान संधी, प्रत्येकाच्या रिझर्वेशननुसार, प्रत्येकाच्या गुणानुसार, प्रत्येकाच्या पदवीला कुठलं शिक्षण घेतलेलं आहे याच्यानुसार संधी असणार आहे. प्रक्रिया सुलभ करण्यावर भर दिलेला आहे. प्रक्रिया सुलभ आणि जलद व्हायला पाहिजे, नाहीतर कुठंतरी एखादा इश्यू निर्माण होतो, मग ती केस कोर्टात जाते, कोर्टाला बरेच दिवस खेटे खावे लागतात. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा बऱ्याचदा बचत वेळ येते आणि ते कमी करण्यासाठी राज्य सरकारनं घेतले काय अतिशय गैरप्रकारांना आळा निश्चित आहे. नाहीतर ओळखी पाळखी, तमक्याचा नातेवाईक, तमक्याचा नातेवाईक, हा अधिकाऱ्याचा तो नातेवाईक, याच्यामुळे काही गैरव्यवहार पाहायला मिळत होते, ऐकायला मिळत होते, त्याच्यावर देखील राज्य सरकारनं टाच आणलेली आम्हाला पाहिजे. आणि हा खरंच महत्वाचा निर्णय आहे. त्याशिवाय हे जे निर्णय आहेत राज्यमंत्री विद्यार्थी मित्रांनो, ही अतिशय चांगली आणि स्वागतार्थ बाब आहे. त्यांनी प्रामाणिकपणे काम करणार आता आणि वेगवेगळे प्रकार गैरव्यवहाराचे होते आपल्याला वाचता येणार आहे. तेच जे काही नवीन मुद्दे आहेत, नवीन मुद्दे पर्यंत पोहोचवण्याचं कार्य आम्ही सातत्याने करत असू. त्यासाठी चॅनल आहे, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे, त्याला लाईक शेअर करा. पुन्हा भेटू नव्या विषयाचा